प्रगती बहुउद्देशीय संस्था पुलगाव द्वारा महात्मा गांधी नर्सिंग कॉलेज येथे विदर्भाच्या विकासासाठी समृद्ध विदर्भ समृद्ध भारत वर्धा जिल्हा शाखेचे उद्घाटन राधाकृष्ण हॉस्पिटल व संशोधन संस्थेचे अध्यक्ष व समितीचे मुख्य संयोजक गोविंद पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी आरोग्य सेवा ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांपर्यंत अल्प दरात उपलब्ध करून देणे, महिलांना प्रशिक्षण व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, गावांचा विकास करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे मनोगत व्यक्त केले। प्रमुख पाहुणे डॉक्टर अनिल वाघ यांनी नॅचरोपॅथी संबंधित प्रशिक्षणाचे आयोजन करणे व त्या संबंधित त्यांनी प्रात्यक्षिकद्वारे उपस्थित समुदायाला मार्गदर्शन केले। आचार्य संजय कटकमवार यांनी निसर्गाचे महत्त्व व पंचतत्वाबद्दल माहिती दिली। यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले। वर्धा जिल्ह्याची जबाबदारी प्रकल्प अधिकारी म्हणून SV गुढे संयोजक पदावर धनराज कोचे यांच्यावर सोपविण्यात आली। वर्धा जिल्हा समितीच्या वतीने मुख्य संयोजक गोविंद पोद्दार यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। समितीचे 25 सूत्र कार्यक्रमांतर्गत कार्य करण्यात येणार असून शेती आणि शेतकऱ्यांना सर्वांगीण विकास घडवून आणणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, गावामध्ये 12 बलुतेदारांना लघुउद्योग उभारणे, ग्रामोद्योगला चालना देणे, वने व वन औषधी पशुसंवर्धन व पर्यटन विकासाला चालना देणे, ग्रामीण क्लस्टर योजना उभारणे, निसर्ग उपचार आरोग्य संबंधित विविध योजना राबवून आरोग्य सुविधा पुरविणे, महिला बचत गटांचा विकास करणे, सर्व धर्म समभाव संस्कार व सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे, केंद्र आणि राज्य सरकार योजनांची जनजागृती करून लाभार्थ्यांना लाभ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणे, बाल विकास व पोषण सुधारणा करणे याकरिता सदर समितीची स्थापना करण्यात आली आहे। कार्यक्रमाचे संचालन SV गुढे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन धनराज कोचे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बचत गटाचे पदाधिकारी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, कॉलेजच्या शिक्षिका प्रज्ञा राऊत, प्रज्ञा नागदेवते, दुर्गा सोनवणे, पूनम परदेशी, काजल कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।